आई म्हणजे काही पंचिंग बॅग किंवा राग काढण्याची वस्तू नाहीये आणि सगळं सहन करणारी त्यागमूर्ती सुद्धा नाहीये. आपण त्यांना समजून घेऊ शकतो, पण स्वतःला पूर्णपणे मिटवून किंवा बंद करून नाही. मुलं जेव्हा उद्धट बोलतात किंवा टोमणे मारतात तेव्हा आपण गप्प बसतो किंवा रडतो. कधी विचार करतो की जाऊ दे, वय आहे त्यांचं. पण हे सतत जाऊ दे म्हणणं आपली सवय बनतं आणि मुलांना तो हक्क वाटायला लागतो. त्यांना वाटतं आपण काहीही बोललो तरी चालतं. इथंच मात्र आपल्याला आपली भूमिका बदलावी लागेल. ही भूमिका लहानपणीच्या आईची नाही आणि ती पूर्णपणे मैत्रिणीसारखी सुद्धा नाही. ही भूमिका थोडी ठाम आणि स्वतःच्या सन्मानाबद्दल जागरूक असणारी असायला पाहिजे. आपल्याला सारखं वाटतं की मुलं माझ्या हातात राहिली नाहीत आणि आपलं मन हे स्वीकारायला तयार नसतं. आपण ज्या मुलांना लहानपणापासून ओळखतो त्यांचे सगळे वाढीचे टप्पे आपण पाहिलेले असतात. पण जेव्हा ते आपल्या मताला किंमत देत नाहीत तेव्हा आपल्या मनाला नक्कीच धक्का बसतो. हेच का ते मूल जे माझ्या मागे मागे फिरायचं? हा प्रश्न मनात नैसर्गिकपणे येतो. पण मुलांचं आयुष्य वेगाने पुढे जात असतं आणि आईचं मन मात्र त्या जुन्या आठवणींमध्ये मागे थांबलेलं असतं. ती मुद्दाम आपल्याला दुखवत नसतीलही, पण ती स्वतःमध्ये इतकी गुंतलेली असतात की आईच्या भावनांची समज त्यांच्याकडे राहिलेलीच नसते. खूप आया काय करतात की आतल्या आत सगळं साठवून ठेवतात. त्या राग व्यक्त करत नाहीत, दुःख बोलून दाखवत नाहीत आणि मग एक दिवस अचानक त्यांचा बांध फुटतो. मग मुलांना वाटतं की आई जास्त ओव्हर रिॲक्ट करतेय. पण तो राग एका दिवसाचा नसतो, तो साठवलेला असतो. म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टी त्याच वेळी सांगून टाकत जा. हे बोलणं मला आवडलं नाही किंवा अशा पद्धतीने आवाज चढवलेला मला मान्य नाही असं सांगणं म्हणजे भांडण नसतं, तर ते स्वतःला सांभाळणं आहे. जेव्हा आई आपल्या स्वतःच्या बाउंड्रीज आखते ना तेव्हा मुलं सुरुवातीला चिडणारच, कारण त्यांना तशी सवय नसते. पण आई बदलत नाही, ती फक्त स्वतःच्या अस्तित्वाकडे परत येत असते. मोठ्या मुलांशी बोलताना त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची जागा ठाम आणि स्पष्ट ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं. माझ्याशी आदराने बोल, मी जसं तुझं व्यवस्थित ऐकते तसं तू सुद्धा माझं मत ऐक. हे जेव्हा आपण शांतपणे सांगतो तेव्हा ते शब्द जास्त खोलवर मनात जातात. आणि तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही तरी स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. कधी कधी थोडं अंतर ठेवणं ह्या गोष्टीमुळे नातं तुटत नाही, तर नातं वाचवण्यासाठी ते गरजेचं असतं. कारण सततच्या सहनशक्तीमुळे आपल्या नात्यामध्ये जी कटुता येते ना ती नंतर कधीच भरून निघत नाही. मोठ्या मुलांच्या बाबतीत आपण मार्गदर्शक असू शकतो, पण नियंत्रक नाही. त्यांचे निर्णय, त्यांच्या चुका, त्यांचं करिअर हे सगळं त्यांचं आहे. आपण फक्त एकच गोष्ट ठाम ठेवायची, घरात सगळ्यांनीच एकमेकांसाठी सन्मानाची, रिस्पेक्टची भाषा वापरली पाहिजे.